नंदुरबार शहरात झालेल्या दगडफेकीनंतर शांतता कमिटीची बैठक। शहरात शांतता ठेवण्यासाठी सर्वेश समाजाकडून आवाहन। पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष। पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांना मिळाल्यानं कार्यकर्त्यांकडून जिलेबीचं वाटप करत आनंद साजरा। भंडारा जिल्हा पंचायत समितीच्या सभापती पदाचा निकाल जाहीर। पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा तर 2च जागांवर महाविकास आघाडीचा विजय। गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समितीच्या सभापती पदाचा निकाल जाहीर। 8 पैकी 7 पंचायत समितींवर भाजपचा झेंडा तर 1 पंचायत समितीवर काँग्रेसचा विजय। साताऱ्याच्या कराडमधले सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक। मतदार यादी जाहीर। मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी 27 जानेवारीपर्यंत मुदत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यास महायुतीला मोठा फायदा होणार। माजी मंत्री आमदार विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया। धुळ्याच्या शिरपूरमध्ये आमदार अमरीश पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रामार्फत पोलीस भरती प्रशिक्षण शिबिर। तरुणांसह तरुणींचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन। कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती। धुळ्यात बंद घरात चोरी करणारा चोरटा अवघ्या 5 तासात जेरबंद। सोन्या चांदीच्या दागिन्यासह 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। देवपूर पोलिसांची कारवाई। धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात स्वतंत्र भारत पक्षाचे 1 दिवसीय उपोषण। पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिवासी कोळी समाज आक्रमक। प्रलंबित जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मोर्चा। पुण्याच्या चाकण एमआयडीसी मधील कैलास स्टील कंपनीच्या मालकावर गोळीबार। दुचाकीवरील 2 अज्ञातांकडून गोळीबार। पोटात गोळी लागल्यानं कंपनी मालक जखमी। म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महिलेची छेड काढणाऱ्या परप्रांतीय तरुणाला चोपलं। मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय तरुणाला दिला चोप। आरोपीकडून मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग। उल्हासनगरात महावितरणच्या तंत्रज्ञाला मारहाण। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पवना नदी पात्रात 15 वर्षाचा मुलगा बुडाला। मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं मुलगा बुडाला। अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडून बोटीच्या सहाय्यानं शोध सुरू। कोल्हापूर जिल्ह्यातील दर्यांचं वडगाव गावातील गायरान जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन। जेसीबी आणि डंपरच्या सहाय्यानं ठेकेदाराकडून उत्खनन सुरू। ठेकेदारावर लेखी तक्रार दाखल। शेअर मार्केटच्या नावाने लाखो रुपयांचा गंडा। राजस्थानमधील नागौर गावातील व्यक्तींना पुणे जिल्ह्यात आणून बनावट कागदपत्रांद्वारे बँक अकाउंट उघडलं। पिंपरी चिंचवडच्या गुंतवणूकदाराची 67,69,000ची फसवणूक। 3 जणांना अटक। नंदुरबार नगरपालिकेत महिनाभरात 2 कोटींची कर वसुली। पालिकेच्या आर्थिक तिजोरीत भर। दरम्यान पालिकेसमोर मार्च महिन्यापर्यंत कर वसुली करण्याचं मोठं आव्हान। मार्कडवाडीनंतर पंढरपुरातील धानोरे गावातूनही ईव्हीएमला विरोध। हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात उत्तम जानकरांना 1206 मतं तर 243 मतांचा फरक। चंद्रपुरात मध्यवर्ती सहकारी बँक पद भरतीवादाच्या भोवऱ्यात। SC/ST आरक्षण डावलून आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप। पदभरती विरोधात मनोज पोतराजे या आंदोलकांचं आंदोलन। नाशिकमध्ये 8 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करून हत्या। अल्पवयीन मुलगा मूकबधीर असल्यानं संशयितानं घेतला फायदा। परिसरात खळबळ। कोल्हापूरच्या इचलकरंजीत महागाई भत्त्याप्रमाणे कामगारांच्या मजुरीत वाढ करण्याची मागणी। संयुक्त कृती समितीचं सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन। ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी हैदराबादमधील दोघांना अटक। 4 दिवसांची पोलीस कोठडी। रत्नागिरीच्या सायबर पथकाची कारवाई। नाशिकच्या आडगावमध्ये पहिल्या पत्नीकडे जास्त राहतो या कारणावरून दुसऱ्या पत्नीकडून पतीची हत्या। 2 सख्ख्या भावांच्या मदतीनं खून केल्याची घटना। आरोपी पत्नीला अटक। इतर आरोपी फरार। कोल्हापूरच्या इचलकरंजीत अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक। आरोपी इस्माईल इब्राहिम विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। वर्ध्यात सलून व्यवसायाच्या दरात 20% वाढ। महागाईमुळे साहित्याच्या दरात वाढ झाल्यानं नाभिक संघटनेचा निर्णय। धुळे तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला मारहाण। महसूल कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय बंद। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी। बुलढाण्यात शाळकरी मुलीला हॉटेलवर नेऊन अत्याचार। दोघांवर बलात्कारासह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल। मेहकर येथील घटना। हॉटेल मालकावर अद्याप गुन्हा दाखल नाही। मेळघाटमधील वृद्ध महिलेची धिंड काढल्याचं प्रकरण। महिलेची धिंड काढण्यामागे पोलीस पाटील बाबू जामुनकर असल्याची माहिती। त्याची पदावरून हकालपट्टी।
सांगलीच्या विट्यात निवासी शाळेतल्या 23 विद्यार्थ्यांना विषबाधा, विद्यार्थ्यांवर विटा शासकीय रुग्णालयात उपचार, रात्रीच्या मटणाच्या जेवणामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज. भोर शहरातील नगरपालिकेचे बंद सीसीटीव्ही तात्काळ सुरू करा, नागरिकांकडून सीईओ यांची भेट घेत निवेदन. रत्नागिरी दौऱ्यानंतर मंत्री नितेश राणे ऍक्शन मोडवर, मिरकडवाडीतील 319 बेकायदेशीर बांधकाम धारकांना नोटीस, 8 दिवसात बांधकाम न हटवल्यास कारवाईचा इशारा. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तहसीलदारांची अवैध रेती ट्रॅक्टर आणि जेसीबीवर कारवाई, पैसे घेऊन जेसीबी सोडल्याचा ट्रॅक्टर मालकाचा आरोप. चंद्रपूर जिल्ह्यातील जेना नालाघाटात रेती माफियांवर पोलिसांची मोठी कारवाई, 1,35,000चा मुद्देमाल जप्त, 4 आरोपी ताब्यात. सोलापूरच्या बार्शीमधील मुख्य बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी 2 दुकानं फोडली, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेडिकल दुकानाचं शटर उचकटून साहित्यासह रोख रक्कम लंपास, शहर पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रोझॉन मॉल समोरील मोबाईल दुकान चोरट्यांनी फोडलं, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, 3 चोरट्यांनी 40,88,000चा मुद्देमाल केला लंपास. विविध औषधोपचारांनंतर बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचं प्रमाण कमी, काही रुग्णांना पुन्हा नव्याने केस येण्यास सुरुवात, नागपूर आयुर्वेद संशोधन केंद्रातील तज्ज्ञांची माहिती. अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकांसाठी कुरनूर धरणातून आवर्तन सोडणार, यामुळे 51 गावातील रब्बी आणि उन्हाळी पिकांना फायदा होणार, भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या या संदर्भात सूचना. बीड जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी संकटात, परळी तालुक्यात दुधाला प्रति लिटर 40 ते 45 रुपये दर, खर्चाच्या तुलनेत हा दर कमी असल्याचं उत्पादकांचं मत. पंढरपूरच्या यात्रेत गर्दी नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार, संगणक प्रणाली तयार करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा प्रस्ताव. नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकाला फटका, पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला, शेतकरी अडचणीत. जळगावातील रावेल बोदवड तालुक्यात मोठं नुकसान, मात्र पंचनामे होऊनही मदत मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत, त्यामुळे मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या लासलगावमध्ये बारदानाअभावी शासकीय सोयाबीन खरेदी बंद, उत्पादकांवर 1000 ते 1200 रुपये कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ. बुलढाणा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून सोयाबीन खरेदी केंद्र बंद, शासकीय खरेदी केंद्रात बारदान नसल्यानं खरेदी बंद. नांदेड जिल्ह्यात ज्वारीच्या पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव, रोगामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता. परभणी जिल्ह्यात तुरीची मळणी सुरू, बाजारपेठेत तुरीला 6,500 ते 7,000पर्यंत दर. वाशिम जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम रखडलंय, 741 पैकी फक्त 216 योजना पूर्ण. नाशिकच्या चांदवडमध्ये विहिरीत पडलेल्या मोराची सुखरूप सुटका, प्राथमिक उपचारानंतर मोराची वनविभागाच्या रोपवाटिकेत मुक्तता. पालघर जिल्ह्यात पाणथळ भागात देशी विदेशी पक्ष्यांचे थवे, तर पक्षी मित्रांना पक्षी निरीक्षणाची चांगलीच पर्वणी. कोकणात लोकप्रिय असलेल्या नमन महोत्सवाला शासनाकडून 35 लाखांचं अनुदान जाहीर, एका आर्थिक वर्षात 10 नमन मंडळांना अनुदान देण्याचा निर्णय.